इतका सॉफ्ट आणि इतकी छान जाळी पडली ढोकळ्याला. हेल्दी पण मार्केट स्टाईल ढोकळा. कुठलीही डाळ सोक न करता किंवा ग्राइंड न करता अगदी इन्स्टंट. फक्त 5 इझी स्टेप्स मध्ये परफेक्ट हलवाई स्टाईल ढोकळा तयार करणार आहोत आपण. हा ढोकळा मी मूगडाळीच्या डाळीपासून बनवलाय, जो पचायला हलका आणि प्रोटीनने भरलेला आहे. परफेक्ट ढोकळा बनवायचा असेल तर साहित्याचं परफेक्ट मोजमाप घेणं गरजेचं आहे. मेजरमेंटसाठी आपण इथे घेतली आपली नेहमीचीच आमटीची वाटी आणि पोहे खायचा चमचा. सगळं साहित्य आपण ह्याच 2 गोष्टींनी मोजून घेणार आहोत. या वाटीत साधारण 100 ग्रॅम पीठ बसतं. पण पीठ घेताना चमच्याने थोडं थोडं दाबून भरायचंय, लूज भरायचं नाहीये. असं केल्याने एका वाटीत अगदी अचूक 100 ग्रॅम पीठ बसतं. आजच्या रेसिपीमध्ये आपण एकूण पाव किलो पीठ वापरलंय. त्यापैकी 200 ग्रॅम मूगडाळीचं पीठ आहे आणि 50 ग्रॅम बेसन आहे. बेसन फक्त चवीसाठी टाकलंय. आता सगळ्यात पहिल्यांदा एका खोलगट बोलमध्ये 2 वाट्या मूगडाळीचं पीठ आपण एका चाळणीने चाळून घेऊ. ढोकळा स्पॉन्जी व्हावा म्हणून पीठ चाळून घेणं गरजेचं आहे. तर ही स्टेप अजिबात स्किप करू नका. आता अर्धी वाटी बेसन पीठ चाळून घेऊ. बेसन वापरणं अगदी ऑप्शनल आहे. त्याऐवजी तुम्ही संपूर्ण रेसिपीमध्ये मूगडाळीचं पीठ देखील वापरू शकता. आता ह्याच पिठात आपण बाकीचे जिन्नस घालून घेऊया. अर्धा चमचा लिंबू सत्व किंवा सिट्रिक ॲसिड, 4 चमचे साखर. साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता. चवीनुसार मीठ, 7 चमचे तेल, अगदी 1 चिमूटभर हळद रंग येण्यासाठी. हळद प्रमाणातच घाला, नाही तर ढोकळ्याचा रंग पिवळ्याऐवजी तांबूस दिसेल. आणि घालणार आहोत इक्वल क्वांटिटीमध्ये पाणी. आपण ज्या वाटीने 2.5 वाटी पीठ मोजलं होतं त्याच वाटीने 2.5 वाटी पाणी घालून घेऊया. आणि हाताने किंवा विस्कच्या मदतीने हे बॅटर छान 2 ते 3 मिनिटासाठी एकाच दिशेने घोटून घेऊ. जेणेकरून लम्स राहणार नाहीत. आपले सगळे जिन्नस एकजीव होतील. त्यामुळे आपला ढोकळा हलका होण्यासाठी मदत होईल. आता हे बॅटर आपण 10 मिनिटं रेस्ट करण्यासाठी झाकून ठेवू. ढोकळा स्टीम करण्यासाठी मी इथे एक मोठी कढई घेतली आहे. त्यात स्टीमसाठी पाणी, एक स्टँड आणि एक स्क्वेअर शेपचा 1 ते 1.5 इंच हाईट असलेला केक टीन घेतला आहे. तुम्ही एखादं ताट किंवा डबा ज्याला व्यवस्थित 1 ते 1.5 इंचाची हाईट असेल आणि जो कढईत बरोबर फिट होईल हे चेक करून घ्या. त्याचबरोबर ढोकळा स्टीम होताना आतली स्टीम बाहेर येणार नाही असं कढईवर बसणारं ताट किंवा परात रेडी करून ठेवा. आता आपण टीनला सगळ्या बाजूने तेलाने ग्रीस करून घेऊ आणि पाणी उकळण्यासाठी गॅस सुरू करून देऊ. पाण्याला उकळ्या येणं गरजेचं आहे. आता आपल्या पाण्याला देखील उकळ्या यायला सुरुवात झाली आहे आणि आपलं बॅटर देखील 10 मिनिटं रेस्ट करून झालं आहे. आता आपली पुढची सगळी स्टेप झटपट आणि खूपच महत्त्वाची आहे. अर्धा चमचा बेकिंग सोडा हातावर घ्यायचा आहे आणि हात उलटा करून थेट बॅटरच्या तळाशी हात नेऊन एकाच दिशेने 5 ते 6 मिनिटासाठी फेटायचं आहे. बघा, बॅटर हळूहळू दुप्पट होतंय आणि आपला सोडा बॅटरला ॲक्टिवेट करतोय. हे फुललेलं बॅटर लगेच मोल्डमध्ये शिफ्ट करून घेऊ आणि स्टीमरमध्ये 20 ते 25 मिनिटासाठी ठेवू. त्याआधी टीनमध्ये काही हवा राहिली असेल तर हलक्या हाताने टॅप करून घेऊ. आता आपण टीन कढईत ठेवू आणि स्टीम बाहेर जाऊ नये म्हणून परातीने नीट बंद करून घेऊ. त्याचबरोबर गॅसची फ्लेम मिडियमवर ठेवू. 25 ते 30 मिनिटांनी आपण झाकण उघडून बघू. लक्षात ठेवा, याआधी आपल्याला एकदाही झाकण उघडून बघायचं नाहीये. त्यामुळे ढोकळा अगदी व्यवस्थित स्टीम होतो. 25 ते 30 मिनिटांनी आपण ताट बाजूला करून ढोकळा व्यवस्थित शिजला आहे की नाही हे पाहण्यासाठी एखादी सुरी किंवा टूथपिक रोवून क्लीन आली तर आपला ढोकळा तयार झाला आहे असं समजायचं. आपला ढोकळा अगदी व्यवस्थित सगळ्या बाजूने शिजला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे छान फुलला देखील आहे. सॉफ्ट आणि स्पॉन्जी ढोकळा तयार झालाय. तडक्याशिवाय ढोकळा इनकम्प्लीटच. तर एका छोट्या पॅनमध्ये 1 चमचा तेल घेऊ. त्यामध्ये घालू आपण 2 चमचे राई, 2 हिरव्या मिरच्या मी मधून कट करून घेतल्या आहेत, काही कढीपत्त्याची पानं, 1 चमचा तीळ. आता ह्यामध्ये आपण घालणार आहोत 1 वाटी पाणी, 2 चमचे साखर, 1 चमचा लिंबाचा रस आणि हा तडका आपण ढोकळ्यावरती ओतू. वरून कोथिंबीर, नारळ आणि बस रेडी. पहा, इतका सोपा, फक्त 5 स्टेप्स आणि 2 मेजरिंग टूल्स, वाटी आणि पोहे खायचा चमचा. टेस्ट एकदम हलवाई स्टाईल आणि गिल्ट फ्री.
तर करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा तुमचा ढोकळा मार्केटपेक्षा सॉफ्ट झाला की नाही. दिलेल्या प्रमाणात तुम्ही मूग डाळीऐवजी बेसन पीठ वापरून देखील ढोकळा बनवू शकता. आणि हो, रेसिपी आवडली असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि मनापासून धन्यवाद.